12 नंबरचं एक्झाम्पल दाखव बरं एक्झाम्पल. 11 पर्यंत मी सॉल्व्ह करून दिलं होतं. 12 नंबरचं आणि 12चं एक करून दिलं होतं. 12 मधलं 12 नंबरचं करून दिलं. हो नाही 12 नंबर 11 करून दिलं होतं. 12 आणि 10 नंतरचे पुढचे मी सांगितलेलं होतं. पुढचे सांगितलं ठीक आहे. 12 नंबरचं एक्झाम्पल असं काहीतरी दिलंय आणि एक्झाम्पल मध्ये मिळवायचं आपल्याला a प्लस आय बीचा फॉर्म. बरोबर ना. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म मिळवायचा आहे. बरोबर ना. जर झेड असं काहीतरी दिलंय सपोज रूट ऑफ -6 प्लस रूट ऑफ 3 रूट ऑफ -25 प्लस रूट ऑफ -36 प्लस रूट ऑफ सॉरी मायनस ऑफ अंडर रूट ऑफ -625. ओके दॅट्स नंबर बिलोंग्स टू. एक लक्षात घ्या या एक्सप्रेशनला मला रिड्यूस करायचं आहे. ओके मला कोणता फॉर्म आणायचा आहे a प्लस आय बीचा. x z इज इक्वल्स टू a प्लस आय बीच्या फॉर्म मध्ये आला पाहिजे आणि त्याच्यात आपल्याला a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू काढायला पाहिजे. म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काढायला लागणार. मग त्याच्यासाठी आपल्याला याला रिड्यूस करावं लागेल. याला काय करावं लागेल रिड्यूस. ओके आता अंडर रूट मध्ये जर -1 आला तर आपण त्याची व्हॅल्यू काय घेतो आय घेतो. बरोबर ना. मला एक सांगा आपण अंडर रूट मध्ये निगेटिव्ह असल्यास आपण -1 ला किंवा एखाद्या टर्मला लिहिताना कसं लिहिणार मला तेवढं सांगा. can be written as just like under root of -6 can be written as under root of -1 into 6. बरोबर under root of -1 आणि 6 ला सेपरेट करून म्हणजे root of -1 into root of 6. what is value of root of -1 thus I पुट केलं म्हणजे काय I root 6. बरोबर मग त्या बाकीच्या नाही तसंच कर. हा 60 आहे का तू 6 लिहिलेस. ओके ठीक आहे 16 मग रूट ऑफ 16 किती लिहिलं 4 into 4 म्हणजे आपण लिहिताना असं लिहायचं ना 4i. बरोबर मग हे बाकीच्या टर्म्स पण तसंच द्यायचे डायरेक्टली. ओके रूट ऑफ 25 मायनस आपला कुठे निघून जाईल मायनस कुठे निघून जाईल याच्यातून नेलं तो मायनस मधला आणि जो रूट असेल तो उरलेल्या नंबरचा रूट काढून घ्यायचा. इथे पण तेच आणि इथे पण तेच करा. चला सांगा बरं एक व्हॅल्यूज. हा 4i बरोबर हा प्लस 3 into 5i बरोबर. ओके प्लस 6i minus 25i. ओके देन आता सगळ्या टर्म्स इथे फक्त 3 into 5 आल्या. 4i plus 15i plus 6i minus 25i. ओके सगळ्या टर्म्स कशात आहेत i च्या फॉर्म मध्ये. बरोबर मग 4 plus 15 plus 6 4 plus 15 plus 6 25 lucky that's 25i minus 25i. so 25 plus both side will be 0 आला म्हणजे याची व्हॅल्यू काय आली 0 आली. पण कन्वर्ट them into a plus ib form. how to write it is a plus ib form. कसा लिहिणार can be written as 0 plus 0i 0 plus 0i. हा माझा प्युअरली रिअल नंबर. हा माझा प्युअरली रिअल नंबर कारण आयडिया नाही त्याच्यामध्ये. बरोबर फक्त लिहिताना मला तो फॉर्म पाहिजे a प्लस आय चा. म्हणून बघ a काय 0 b काय 0 मला याची व्हॅल्यू काढायची. बरोबर a ची व्हॅल्यू 0 b ची व्हॅल्यू 0. नंतर पुढचे एक्झाम्पल 2 ब्रॅकेट्स दिले होते सॉल्व्ह करायचे होते ना. ओके चला काय 30 नंबर्स काय 2 plus 3i into 2 minus 3i. मी 2 पद्धतीने सांगितलं होतं याला या असे नंबर असेल तर या 2 पद्धतीने सांगितलं होतं. कसं आता 2 plus 3i चा कॉन्जुगेट 2 minus 3i. कॉन्जुगेट काय 2 minus 3i. ओके मग 2 minus 3i चा काय हा z आहे तर हा z बार आहे. हा z आणि हा z बार. जर सपोज हा माझा z असेल तर z बार असतो माझा a minus ib. बरोबर z into z बार काय a square plus b square. that's a square plus b square. बरोबर मग इथे a काय आणि b काय a काय 2 b काय 3 पुट करा फक्त त्याच्यामध्ये आणि नसेल जमत सॉल्व सिम्पली. कसं सॉल्व करणार या 2 ने या दोघांना काय करायचं म्हणजे अगोदर साइनचा विचार करतो ना. ओके प्लस प्लस काय होणार प्लस प्लस प्लसच होईल ना.
ओके 2 into 2 4 म्हणजे +4 आहे. साइन अगोदर आणि मग नंतर व्हॅल्यू विचारून फॉलो केलं. बरं याला z नाव दिलं. z is equals to 2 plus 3i into 2 minus 3i. मी रेग्युलर सॉल्व्ह करतोय रेग्युलर. त्याच्यानंतर आपण बघू ती व्हॅल्यू ही व्हॅल्यू सेम येते की कसं. नाव चला ह्या 2 ने +2 +2 +4 +2 -3i -6 ओके plus 3i plus into 2 plus 6 plus 3 okay then plus 3i minus 3i minus 9i square बरोबर. okay now plus 6i minus 6i get what is I square 4 minus 9 into minus 1 I square ची व्हॅल्यू -1 पुढे केली minus get plus 4 plus 9 equals to z is equals to काय मग x काय आणि y काय किंवा a काय आणि b काय that's is a purely real okay can be written as 0 into I 13 plus 0 into I therefore a is equals to 13 and b is equals to 0 झालं. याच्याने चेक करून बघा 13 ला झालं पाहिजे कारण प्युअरली z आणि त्याच्या क्वांटिटी मल्टिप्लाय केला की तो प्युअरली रिअलच होतो बरोबर. a काय 2 म्हणजे काय 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर 2 स्क्वेअर is 4 3 स्क्वेअर is 9 that's equals to 13 येते दोघांनी सेम येतात बदलणार नाही कळतंय. अजून पुढे काय दिलं होतं पुढचं एक्झाम्पल काय होतं cos थीटा 40 नंबर मध्ये z काय होतं cos थीटा प्लस i sin थीटा ओके इनटू cos थीटा मायनस i sin थीटा ओके हा पण कॉन्जुगेटच आहे का cos थीटा प्लस i sin थीटाचा कॉन्जुगेट cos थीटा मायनस i sin थीटा ओके ब्रॅकेट सॉल्व करा नाहीतर मग आता याचाच फॉर्म z into z वाच a काय बरं याच्यात b काय ओके म्हणजे काय cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा काय तो बाय फंडामेंटल आयडेंटिटी cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 ओके मग इथे पाहिजे ना z into z बार मध्ये i कुठे आयटा येतो का याच्यात z into z बार मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर घेतो ना फक्त आपण रिअल पार्ट स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर रिअल पार्ट a इमॅजिनरी पार्ट b i चा काय संबंध आहे ना याच्यात कळतंय का सॉल्व करून दाखव सॉल्व करून बरं सॉल्व ठीक आहे cos थीटा into cos थीटा cos थीटा into minus i sin थीटा sin थीटा into cos थीटा into sin थीटा into i बरोबर नंतर प्लस i sin थीटा into cos थीटा प्लस cos थीटा sin थीटा into i बरोबर काय कळलं काय घेतलं i sin थीटा into cos थीटा म्हणजे cos थीटा sin थीटा i बरोबर. मग शेवटची टर्म प्लस i sin थीटा into minus i sin थीटा प्लस मायनस मायनस i into i स्क्वेअर sin थीटा into sin थीटा sin स्क्वेअर हे दोघे टर्म सेम आहेत प्लस मायनस गेट उरला कोण बघा cos स्क्वेअर थीटा i स्क्वेअर व्हॅल्यू -1 ओके प्लस -1 into sin स्क्वेअर थीटा बरोबर ओके मायनस मायनस गेट cos स्क्वेअर थीटा प्लस ओके मग इक्वल टू काय ओके लिहिताना कसं लिहिणार ये ना प्युअरली मग a काय b काय झालं ओके. अजून शेवटचं काय होतं शेवटचं काय ते नंबर लिहू नका म्हणजे हे एक्झाम्पल झालेले ते एक्झाम्पल याच्यातले होमवर्क मध्ये एक्झाम्पल इथून पुढे जे कंटिन्यू होतो ते कारण हे एक्झाम्पल मागच्या कालच्या याच्यामध्ये टाकायचं ओके. नोटबुक कंप्लीट ठेवायची बरं का मला नोटबुक कंप्लीट करायची असते ओके. नाउ नेक्स्ट z is equals to काय होतं मायनस √5 प्लस 2 रूट मायनस 4 into 1 minus √9 1 minus root of -9 okay then plus 2 plus 3i into 2 minus 3i बरोबर असं होतं एक्झाम्पल ओके. याला कुठल्या फॉर्म मध्ये आणायचं होतं a plus i जसं प्रत्येक एक्झाम्पल आपण आणतो आणि प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर a plus i चाच फॉर्म मिळतो
कोणताही कॉम्प्लेक्स नंबर असतो. मी फक्त इथे ऍडिशन मल्टिप्लिकेशन घेतलं, अजून डिव्हिजन घेतलेली नाही. इथून पुढचे एक्झाम्पल मी डिव्हिजनच्या रिलेटेड. आलं लक्षात? ठीक आहे, चला पुढे. रूट ऑफ -5 that's -√5 as it is plus okay minus root of -4 काय तो 2i that's 2 into 2i बरोबर. ओके that's again 1 minus root of -9 3i that's -3i plus याला सॉल्व करा डायरेक्टली. तसाच कॉन्जुगेट a काय b काय 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर डायरेक्ट आन्सर येणार. ओके नेक्स्ट याला लिहिता व्यवस्थित -√5 plus 4i into 1 minus 3i plus 4 plus 9 बरोबर. नेक्स्ट दोघांचं प्रॉडक्ट चला सांगा. -√5 into 1 बरोबर -√5 into 3i that's minus get plus minus get plus √3 plus 3√5 i बरोबर. आता 4i into 1 4i plus 4i into -3i -12i square. okay that's calculated and यहाँ है ना plus 30. okay next then i square -1 okay -1 इथे मल्टिप्लाय केला +12 plus 13 -√5. ओके यांच्या दोघांमध्ये कॉमन आय बरोबर. यांच्या दोघांमध्ये कॉमन कॉमन होतं कारण ऍड नाही होतं दोघं. इथे रूट आहे इथे 4 आहे ऍडजस्टमेंट आहे मग आय कॉमन काढून घेतो. मग +12 plus 13 बरोबर. काय येतो रियल नंबर रियल पार्ट करेल इमेजिनरी पार्ट बाजूला टाका रियल पार्ट निघेल. that is -√5 plus 25 in a bracket है okay plus 3√5 plus 4 into i मग रियल a plus ib from a plus ib okay कारण iota त्याला मल्टिप्लाय iota एकच पाहिजे दुसरीकडे कुठेच नको. फायनल आन्सर a plus ib रियल पार्ट काय -√5 plus 25 आणि b काय 3 plus हा a plus ib चा आलं लक्षात. ओके चला आता पुढचे जे एक्झाम्पल आहे एवढेच होतं ना. ओके पुढचे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला डिव्हिजनचे एक्झाम्पल्स घ्यायचे. ओके जस्ट डिव्हिजन करताना आपण काय करतो माहिती आहे सर्वांना. काय करतो बघा आपण डिव्हिजन करताना काय करतो आपण डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड. बर या बघा आता एक एक्झाम्पल आणि बाकीचं काय नाही जसं आपण रेग्युलर सॉल्व्ह करतो तसंच. आणि डिनॉमिनेटर आला की त्याचा डिनॉमिनेटर एकच फॉर्म मध्ये जायचा लवकर कारण पटकन कॅल्क्युलेट होईल डिनॉमिनेटर. नाही तर मग काय त्याचा कॉन्जुगेट मल्टिप्लाय डिवाइड करतो ना डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट. एक्झाम्पल नंबर 16 ओके अगोदर बघून घ्या हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं काय करायचं आणि मग आपण पुढे कंटिन्यू करू. मग तुम्ही सॉल्व्ह करायचं. z अजून केलं मी त्याला 4 plus 3i upon 1 minus i. कोणता फॉर्म आणायचा a plus i a काढायचा b काढायचा. मग आता मला डिव्हिजन दिसते डिनॉमिनेटरला आयटा येतं डिनॉमिनेटरला i येतं मग i आल्यानंतर मी डिव्हिजन केलं मग मी क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे आपण कॉन्जुगेट मल्टिप्लाय डिवाइड करतो. केव्हा करतो कॉन्जुगेट मल्टिप्लाय डिवाइड जेव्हा डिनॉमिनेटरला आयटा आहे आयच व्हॅल्यू इमॅजिनरी नंबर होतो तेव्हा मी काय करतो त्याला क्रॉस कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करतो बरोबर. मग 4 plus 3i डिवाइडेड बाय कॉन्जुगेट 1 minus i चा कॉन्जुगेट 1 plus i in divided by 1 plus i. okay now न्यूमरेटरला लिहिताना असं की 4 plus 3i into 1 plus i divided by 1 minus i into 1 plus i. कॉन्जुगेट आहे डिनॉमिनेटर डायरेक्ट लिखतोय. सांगा a काय b काय a काय b काय b काय -1 याचा ह्या नंबरचा याचा याचा सांगायचा पण व्हॅल्यू दिली आहे ना a काय 1 b काय -1 आयताचा कोएफिशियंट
ओके म्हणजे 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर व्हॅल्यू दिली ना काही फरक पडणार नाही पण लिहावं लागेल ओके नंतर दोघांना सॉल्व्ह करा प्रॉडक्ट घेता येतोय सांगा 4 into 1 4 4 into I 4I 3I into 1 3I ओके 3I into I 3I आता सॉल्व्ह करा फक्त हे कॅल्क्युलेशन येतो ओके चला सांगा मग आता 4I plus 3I 7I ओके प्लस 3 into minus I square's value minus 1 divided by 1 plus 1 okay minus 3 that's 4 minus 3 minus 3 na 3 into minus 1 is minus 3 4 minus 3 जो मासे that's 4 plus 7 minus 3 divided by 2 बरोबर आता मला सांगा 4 minus 3 1 plus 7I upon 2 कसा आला लक्षात आलं का 1 plus 7I कसा आला लक्षात आला हा हा बघ हा 7 आहे हा 7 आहे कसा आला 3 plus 4 plus 3 हा 3 आहे ओके 4I plus 3I त्याला 7 आलं लक्षात ओके नाव देन कळलं इथपर्यंत नक्की ओके नाव पुढे 4 minus 3 1 आणि हा 7 आहे ऍज आणि डिनॉमिनेटरचा 2 दोघांना सेपरेट करून द्या म्हणजे लिहिताना असं लिहि 1 upon 2 plus 7 upon 2 into I बरं मग a काय b काय चल a plus ib चा फॉर्म्युला लिहा चलो नेक्स्ट एग्जांपल काय z is equals to 1 plus I upon 2 minus I काय करायचं 1 plus I upon 2 minus I चा कॉन्जुगेट 2 plus I 2 plus I ने मल्टिप्लाय आणि डिवाइड चला सांगा पण माहिती मल्टिप्लाय करू 1 into 2 2 ओके I 2I ओके I square divided by 2 square plus minus 1 square बरोबर ओके that's 2 plus 1 I plus 2I 3I minus 1 I square value divided by 4 plus 1 that's what equals to 2 minus 1 plus 3I upon 5 that's what is 1 upon 5 plus 3 upon 5 into I झालं एक आला ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा z is equal to काय 5 plus 2I upon 2 plus 3I ओके कॉन्जुगेट मल्टिप्लाय डिवाइड करा चला 5 plus 2I upon 2 plus 3I चा कॉन्जुगेट काय येतोय 2 minus 3I ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं बरोबर चला आता मग सांगा बरं न्यूमरेटर 10 5 into minus 3 minus 50 2I into 2 plus 4I okay 2I into minus 3I divided by 2 square plus 3 square पुढे z is equals to 10 minus 11I minus 6 into minus 1 6 into minus 1 काय आलं plus 6 that's plus 6 divided by 2 square plus 3 square 4 plus 9 okay then 10 plus 6 16 minus 11I divided by 13 therefore 16 upon 13 minus 11 upon 13 into I what is A what is B minus 11 upon 13 okay now the last one Z is equals to 7 plus 5I upon 8 minus 3I into 8 plus 3I 8 plus 3I upon 8 plus 3I चला पुढे 56 plus 40 sorry that's 21 next plus 40I plus 15I square divided by 8 square plus minus 3 square okay then 56 plus 61I
minus 15 divided by 64 plus 9. Minus 9, square of negative number is positive always. Square it down. Okay, now 56 minus 50. 41 plus 61i upon separate. Okay, separate. 41 upon 73 plus 61 upon 73i. What is A? Okay, and what is B? झालं? ओके. आता एक आपल्या बुक मध्ये जी एक्सरसाइज आहे त्याच्यातल्या काही क्वेश्चन्स आहेत. उद्या मी पुढच्या टॉपिककडे जातो. सिलेक्टेड जे मेन वाटत हा होमवर्कला जाते. क्वेश्चन नंबर 4 एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 4. त्याच्यातले निम्मे झाले, निम्म्याच्या वर झाले. फक्त सिलेक्टेड डिव्हिजनचे बाकी आहेत. कोणते कोणते क्वेश्चन आहेत ते सांगतो. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8 म्हणजे सेकंड पासून तर 8 पर्यंत किती एक्झाम्पल झाले? सेकंड पासून तर 8 पर्यंत 6 आणि शेवटचं जस्ट 11 नंबर 7. हे 7 एक्झाम्पल मला सॉल्व्ह करायचे. आणि जर वाटलंच तर इक्वालिटी वापरता आली तर त्याच्या अगोदरचा क्वेश्चन थर्ड नंबरचा ट्राय करून बघा. झाला तर ठीक, नाही तर असू द्या. कॉन्ज्युगेट काढता येतं ना सर्वांना? ओके, क्वेश्चन नंबर सेकंड बघा बरं. क्वेश्चन नंबर सेकंड बघा. कॉन्ज्युगेटच आहे. कॉन्ज्युगेट आहे ना, कॉन्ज्युगेट काढून आणायचे त्याचे. ओके, ठीक आहे. बाकीचं मग आपण उद्या करू.